राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण अजून आलेलं नाही। रामलल्ला सर्वांचा मनामध्ये येईल तेव्हा अयोध्येत जाईल। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। फडणवीसांना लखनौ केस अभ्यासण्याचा सल्ला। काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही। राष्ट्रवादीशी जागा वाटपाचं जवळपास निश्चित। वंचित बाबत येत्या 2 दिवसात निर्णय। उद्धव ठाकरेंची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण। तर देशभरातील 6 वंदे भारत आणि 2 अमृत ट्रेन्सना हिरवा कंदील। मोदींच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचाही शुभारंभ। महाराष्ट्राला मिळाली 6वी वंदे भारत एक्सप्रेस। राज्यातल्या 8 ते 9 जागांवर शिवसेना आणि काँग्रेसची रस्सीखेच कायम। मुंबईतल्या 3 जागांसह अमरावती आणि शिर्डी या 2 मतदारसंघांवर दोनही पक्षांचा दावा कायम। जागा वाटपाचा निर्णय काँग्रेस हायकमांड ठाकरे आणि पवार नवी दिल्लीमध्ये घेणार। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची कोणतीही भूमिका नसणार। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रामध्ये होणार। त्यानंतर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जागा वाटपाला हिरवा कंदील दाखवणार। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुतीचे मेळावे। 14 जानेवारीला 3ही पक्षांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली। ठाकरे गटाचा अजित पवार गटाला मोठा धक्का। अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे शिवसेनेमध्ये। मावळमधून गद्दारी गाडण्याचा मातोश्रीवर संकल्प। बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकारांमध्ये पुन्हा एकदा वाढ। गेल्या 5 वर्षात 4,500हून अधिक महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या। मराठा महासंघ आणि जाट परिषदेची आज मुझफ्फरनगरमध्ये बैठक। मराठा आणि जाट आरक्षणावर चर्चा। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवर कारवाई। 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। आंबेगाव बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात कारवाईचा बडगा। ठाण्यामध्ये सिनेगॉगमधला बॉम्बचा मेल युरोपातून आल्याचं उघड। मेल डोमेनला पत्र लिहून ठाणे पोलिसांनी मागवली अधिक माहिती। तामिणी घाटात खासगी बसला अपघात। 2 महिला प्रवाशांचा मृत्यू। 55 प्रवासी जखमी। अवघड वळणावर बस उलटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।